कृष्ण सगळ्यांना. आज होती मार्केटला सुट्टी कारण की आज आहे महाराष्ट्र दिन आणि आज आम्ही घरमुळ्या कंपनी बघायला जाणार आहेत. त्याचबरोबर मी आमची तुम्हाला कंपनी दाखवणार आहेत आणि मला लागली होती परंतु जोराची भूक म्हणून आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये आणि तिकडं खूप माझी भूक माझ्या बाबाला जास्त कळती म्हणून मला घेतला मिसळ पाव आणि दादूला घेतले पोहे आणि बाबांना आज उपास होता. अशा प्रकारे आम्ही खाऊन पिऊन निघलो कंपनीकडे. रस्त्याने खूप छान झाडं होते, रस्ताच छान होता आणि रस्त्याने खूप छान झाडं होते. पण हा रस्ता माझ्या गावाकडे पण राहतो म्हणजे आमच्या पण आज आम्ही चाललो आहेत एका आमच्या कंपनीकडे. ती खूप मोठी आहे. बाकीचं बाबा मला सांगणार आहे. बाबा म्हणलं परंतु एक सांगा की ना इकडे सगळे कंपन्याच काय घर का नाही आहे? तुला माहिती आहे का बाई इथं काय केलं सरकारने माहिती आहे? इथं MIDC केलेली आहे. MIDC म्हणजे काय माहिती तुला? नाही. महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे काय केलं असं माहिती आहे? जसं आपण गाव असतं की नाही, गावात सगळे घरं असतात म्हणजे एकाच जागेवर असतात की नाही सगळे गावातले घरं आणि सगळे वेगवेगळे असतात. म्हणजे तुझ्या काकाचं तुझ्या शेजारीच घर असतं, दुसऱ्या काकाचं घर असतं शेजारी. तसं इथं काय केलं असं माहिती आहे? एका झोनमध्ये एकच कंपनी असते. जिथे म्हणजे फूडच्या कंपन्या असतात ना तिथे सगळा फूड झोन केलेला असतो. म्हणजे जिथं फक्त चिप्स बनतात, कुरकुरे बनतात अशाच कंपन्या असतात. हां, खायच्या वस्तू ज्यात बनतात का तशा. आणि मग दुसरी जी कंपनी असतात का दुसरा झोन असतो परत मेडिसिनचा, मग तिथं फक्त मेडिसिनच्याच कंपन्या असतात. आणि परत दुसरा एक झोन असतो जिथं फक्त ॲटोमोबाईल्स म्हणजे गाड्यांचे स्पेअर पार्ट, गाड्यांचे पार्ट मग हे असतं. तिसरं एक पॅकेजिंगचा झोन असतो. तिथे सगळं पॅकेजिंग मटेरियल जे असतं ना ते तयार होतं. माहिती आहे तुला? नाही. आता आपण पुढे गेलो ना तुला दाखवत सगळ्या पॅकेजिंगचे. आता आपल्या ह्या रस्त्यानं चाललो आहे ना, ह्या रस्त्यावरती ना खूप साऱ्या कंपन्या आहेत ॲटोमोबाईलच्या आहेत. सुरुवातीला आपल्या वाळूच्या MIDCमध्ये सगळं ॲटोमोबाईलचं आहे. आणि ही जी MIDC ना तिथं मॅक्झिमम कंपन्या ह्या इंडस्ट्रियल ॲटोमोबाईलच्या इंजिन वगैरे बनतात सगळ्या. आणि याच्यात मेडिकल बनतं काही कंपन्यात. आता आपल्या बाजूची कंपनी आहे काही ओखाड म्हणून, तिच्यात आत्ता पाठीमागे गेली ना तिच्यामध्ये इंजेक्शन बनतं. इंजेक्शन हाँ, हम तो उससे डरते हैं भाइयों. अरे तुमको काय को डर लगने का? इधर वो बनता है, तुमको देखने का क्या कैसे बनता है? तो हाँ, आपण जाऊन बघू शकतो आतमध्ये. आपण त्यांची परमिशन घेऊ कसं बनतं ते तर. आणि त्यांची इथं शाळा पण आहे. शाला तुम बुल्लन क्लियर मुल्लिंग क्लियर रहती बड़ा होने के लिए. अरे इथं त्यांनी त्या कंपनीने शाळा पण टाकली आहे इकडंच. आणि ते म्हणले की मुलं आणि मुली इथं शिकले पाहिजे आणि मग ते बिझनेस करतील नंतर त्याच्यासाठी. हे बघा मी तुला राईटला आपल्या बाजूला ती शाळा पण आहे, ती पण दाखवू शकतो. पुढं आता आपण ही जी कंपनी नाही तर समोरची एक परकिन्स इथं बघ. ह्या कंपनीत आहे ना पूर्ण इंजिनच बनतं फक्त मोठं याचं. बाबा परंतु या कंपन्या शेअर मार्केटमध्ये पण असतात का? नाही बाई, सगळ्या कंपन्या नसतात शेअर मार्केटमध्ये. ज्यांना लिमिटेड लागलेलं असतं ना त्यातल्या पण काही असतात आणि त्याला लिस्ट करावं लागतं. एक तर शेअर मार्केटमध्ये कसं असतं माहीत तुला, काही कंपन्यांचा IPO आणतात. म्हणजे काय असतं माहिती आहे, त्यांचा पूर्ण 100% जो हिस्सा असतो ना त्यातला काही हिस्सा ते पब्लिकला देतात. पब्लिक म्हणजे जे सर्वसामान्य लोक असतात ते तिथं जाऊन ते शेअर्स घेऊ शकतात त्या कंपन्यांचे शेअर मार्केटच्या तुमच्या त्या डीमॅट अकाउंटमध्ये. आणि काही कंपन्या ज्या असतात त्यांचे ते विकतच नाही कारण त्यांना माहीत असतं त्यांच्याकडे पुरेसा फंड्स आहे, ते मग तेवढ्या फंड्समध्येच चालवतात. आता आपली कंपनी जी असते ती आपली प्रायव्हेट असते. प्रायव्हेट? हां, आता कंपन्यामध्ये पण प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड अशा वेगवेगळ्या कंपन्या असतात. हां, तुला आहे ना यातल्या आपल्यातल्या काही कंपन्या पण आहेत त्या जे लिस्टेड आहेत शेअर मार्केटमध्ये त्या मी दाखव ना तुला नंतर उद्या. अरे बापरे, आपण तर पोहोचलो आपल्या कंपनीकडे. अरे
झाडं नका तोडू, चांगलं नसतं. झाडांनी उलट चांगलं दिसतं आणि ते आपल्याला सावली देता, काय काय करता, म्हणून झाडं नका तोडू तुम्ही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कंपनी आमची कशाची आहे आणि कुठं होती पहिले.